शंभू, आम्हाला तुमच्या बेडरपणाचं अप्रूप वाटतं. तुमच्या वयात तुमचं बेडरपण आमच्या अंगी असतं तर आईच्या पाठबळानं केलं याहून आम्ही अधिक काही केलं असतं. मागील काळात गेल्यागत महाराज थांबले. थोडे अवकाशाने म्हणाले, पण भलत्या ठिकाणी पणाला घातलं की अशा बेडरपणातून काय निघतं हे आता ध्यानी ठेवा. एका सतीच्या आहुतीला तुम्ही बांधलेले आहात. कशानंही त्याची फेड होऊ शकत नाही. कुणाच्याही नामी बदनामीपेक्षा तिचा जीव मोलाचा होता. छत्रपतीचा गळा उबळीने खवखवला. ढासेवर ढास सुरू झाली. ते खोकणे संभाजीराजांना चारी बाजूने जखडून बांधत चालले, पिळत चालले. आम्हाला खंत एकाच गोष्टीची वाटते. जे मनी खुपते ते तुम्ही आम्हाला खुले बोलत नाही. आमची धास्त घेता. सारे मानतात तसेच तुम्हीही आम्हाला छत्रपती मानता. विसरता आम्ही तुमचे आबा आहोत. कसल्या तरी यातनेने राजे कळवळून थांबले होते. आमच्या जागी असतात तर कळलं असतं की छत्रपतींना मानाचं लोखंड करून प्रथम निखाऱ्यावर आणि मग ऐरणीवर घालणं पडतं. विचार करा, एक भरल्या चुड्याची स्त्री हकनाक बळी गेल्यावर हयात असत्या तर माँसाहेबांच्या समोर कुठल्या तोंडानं तुम्ही व आम्ही उभे राहिलो असतो. शंभू, त्यांच्या स्मरणासाठी झडणाऱ्या घाटेचा नाद कधीच परता सारू नका. एक वेळ आम्हास विसरलात तरी चालेल, पण त्यांना मात्र कधीच विसरू नका. छत्रपतींनी डोळे मिटले होते. आबा, मंचकावर कपाळ टेकलेले गोदावरीच्या सलाने मनोमन जळणारे संभाजीराजे गदगदत होते. छत्रपतींनी त्यांच्या काळजाला अचूक हात घातला होता. शांत व्हा शंभू, सबूर. महाराजांचा कडेधारी हात युवराजांच्या खांद्यावरून थापटता समजावता फिरत राहिला. आभाळ सूर्याला शांतोष बघत होते. तबीब आले उठा. राजांनी त्यांना समज दिली. मात्र देण्यासाठी आलेल्या तबिबीकडे हसत बघत महाराज म्हणाले, या आता. आम्हास मात्रेची जरूर आहे असं वाटत नाही. ढास सुमार झाली आहे. ते म्हणताना येणारी उबळ महाराजांनी मुश्किलीने घशाच्या गाठीतच थोपविली. ते करताना त्यांच्या चेहऱ्यावरच्या नसेनसेवर पडणारा ताण संभाजीराजांना स्पष्ट जाणवत होता. मनात कुठेतरी कविवाणी दौड घालीतच होती, बहुत श्रेष्ठ हे आपके महाराज. महाराजांचा खोकला कबजात आला. तबिबांनी त्यांना हवापालटाचा सल्ला दिला. सातारा किल्ल्यावर विश्रांतीसाठी जाण्याचा छत्रपतींनी निर्णय केला. त्यांच्या प्रवासाची गडावर तयारी सुरू झाली. आता थंडी हटत आली होती. कविकुलेश, केशवपंडित, उद्योगदेव यांच्याशी धर्मशास्त्र, पुराणग्रंथ, राजकारण यावर चर्चा करणाऱ्या संभाजीराजांना महाराजांच्या खासेवाड्याकडून वर्दी आली. काय निमित्तानं वर्दी आली असावी याचा विचार स्वतःशी घोळवीतच संभाजीराजे खासेवाड्याच्या बैठकी दालनात आले. महाराजांना आदराने मुजरा करताना त्यांची नजर दालनात हात बांधून उभ्या असलेल्या पगडीधारी आसामीवर पडली. युवराज हे पंडित उमाजी पंत. आम्ही त्यांना मुद्दाम बोलवून घेतलं आहे. महाराजांनी पगडीधारी आसामीकडे हात दिला. पंडित संभाजीराजांना म्हणून झुकले, आम्ही साताऱ्यास निघालो आहोत. तुमचा वेळ केशवपंडित व त्यांच्या सोबतीत कारणी लागेल. हे थोर शास्त्र जाणते आहेत. ग्रंथाचा वकूफ आहे यांना. तुमचं काव्यशास्त्र यांच्या संगतीने वाढीस लागेल असा भरोसा आहे आम्हास. महाराजांनी पडल्या प्रकाराचा बितपशील
करीना हस्तगत केला होता. राणीसाहेबांना शंभूराजांचे युवराजपद खोलवर रुपते आहे. त्या ह्यांना कैचीत पकडण्यासाठी पावले टाकताहेत हे छत्रपतींना कळून चुकले होते. जशी आज्ञा. संभाजीराजांनी एव्हाना ओमाजी पंडितांना नीट निहाळून टाकले होते. चला व पंडित. दालनाबाहेर पडताना युवराज म्हणाले. जायला निघाले. ऐकता? महाराजांचा निसटता जिव्हाळ्याचा बोल आला. जी. नखशिका हे राधेवरचं काव्य तुम्ही बांधलेत असं आम्ही ऐकून आहोत. आम्हास ते ऐकविलं नाहीत. आता या दोन्ही पंडितांच्या संगतीत आम्हास ऐकण्यासारखं काही बांधून दाखवा. गोरेमोरे झालेले संभाजीराजे जी म्हणत अगोदर त्यांच्या नजरेपार गेले. महाराज साताऱ्याला निघून गेले. रायगड सोयराबाईच्या कब्जात आला. संभाजीराजे पंडितांच्या सहवासात शास्त्र पुराणांच्या अभ्यासात गढून गेले. पंधरवडा लोटला. साताऱ्याहून निघालेला एक हारकरी धापावत रायगड चढून आला. त्याने आणलेल्या थैलीपत्राने सारा गड चिंतेच्या काजळीने कळंजून गेला. महाराजांच्या तब्येतीला जोखमीचा आजार पोचला होता. खाल्ले अन्न उलटून पडत होते. मस्तक शूळ चढला होता. अंगी ज्वर धरला होता. पत्र देखत जरोरीने अवघियांनी निघून येणे असा निकडीचा खलिता कारभाऱ्यांनी साऱ्या गोतावळ्याला लिहिला होता. चिंतातूर संभाजीराजे पुतळाबाईच्या महाली होते. प्रवासी सामानाच्या संदुका दासदासी निस्बतीने भरत होत्या. येसूबाई त्यांना दबक्या जबानीने सूचना देत आत बाहेर करत होत्या. कापडाने झाकलेले एक लोटके येसूबाईच्या हाती देत काळजीची जाळी चेहऱ्यावर चढलेल्या पुतळाबाई म्हणाल्या, हे मेन्यात घ्या, संदुकेत टिकायचं नाही. हे काय? अशा अर्थाने येसूबाईंनी भुवया चढवल्या. ती आंब आहे, उलट्यावर गुणकारी आहे असे सारे म्हणतात. पुतळाबाईंनी त्यांना आपले मन केव्हाच साताऱ्यावर पोचले हे पटवून दिले. येसूबाईंनी ते लोटके एका कोनाड्यात आबादानीने ठेवले. सारी जीवाच्या ओढणीने बेचैन असताना थोरल्या महालाकडून कुणबीन आली. तिने आपल्या सरकार स्वारीची इच्छा पुतळाबाईच्या कानी घातली. साऱ्यांनी न्याहारीचा अवसर धरून गड उतरून पुढे होणे. स्वारी टळत्या उन्हावर मागून गड उतरणार आहे. ते ऐकताना काही न बोलता पुतळाबाईंनी संभाजीराजे आणि येसूबाईंच्याकडे नुसते बघितले. इथे कोणाचा इलाज चालत नव्हता. न्याहारीची वाट न बघता मेने सिद्ध करण्याची आज्ञा संभाजीराजांनी भोयांना दिली. देवमहाली त्या तिघांनी जगदंबेचे दर्शन घेतले. पुतळाबाई, येसूबाई मेन्यात बसल्या. संभाजीराजे पुतळाबाईच्या मेन्याच्या बगलेला झाले. बेगारांनी संदुका डोक्यावर घेतल्या. हुजराती शिलेबंद धारकऱ्यांनी शिस्त धरली. मेने गड उतरू लागले. हिंदकळू नये म्हणून येसूबाईंनी आंबेचे लोटके अल्लात उंजळीत धरले होते. त्यांचे मन मात्र हिंदकळतच होते. आबासाहेबांची अनेक रूपे लाटेसारखी त्यातून क्षणभर तरळून जात होती. एवढासा जीव पण केवढा भार वाहून नेतो सुनबाई. एकदा मुंग्याच्या रांगेकडे बघत ते म्हणाले होते, तुम्हा आम्हाला डोळे लाभलेत ते जगदंबेचे, ते पाझरून नाही चालत. येसूबाईंचे डोळे दाटत चालले. बाहेर पुतळाबाईच्या मेन्याच्या डंबरीला एक हाताची पकड रुपवून एक एक पावलाने मनोरे, गंगासागर, महादरवाजा मागे टाकणाऱ्या संभाजीराजांना महाराजांचा एकच विचार हात धुवून पाठलागावर पडताना हैराण करीत होता. आमच्या जागी तुम्ही असतात तर कळलं असतं. छत्रपतींना मनाचं लोखंड करून प्रथम
निखाऱ्यावर आणि मग ऐरणीवर घालणं पडतं. पाचाड आले. आमच्या शंका कुशंका वारण्यासाठी साऱ्यांनी जिजाऊंच्या समाधीची धूळ मस्तकी घेतली. बेगारांनी संदुका काबाडीच्या बैलाच्या पाठीवर लादल्या.